पहा, आज आपण इयत्ता चौथीचा बुद्धिमत्ता विषयाचा प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान सराव पेपर क्रमांक 9 सोडून घेत आहोत. त्यातील बुद्धिमत्तातला 26वा प्रश्न आहे. कोकराला रेडकू म्हणले, रेडकाला पाडस म्हटले, पाडसाला करडू म्हणले, करडूला शिंगरू म्हणले, तर शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात? तर शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात रे? करडू म्हणतात, बरोबर ना. पण करडूला या ठिकाणी काय म्हणले? शिंगरू म्हणले. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, सुशांत व प्रशांत यांच्या वयात 16 वर्षाचे अंतर आहे. प्रशांत हा सुशांतपेक्षा 16 वर्षांनी लहान आहे. तर 8 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती राहील? आता तुम्ही 8 वर्षानंतर विचारा, 100 वर्षानंतर जरी हे केलं तरी त्यांच्या वयातला फरक काय असतो? सारखाच असतो. म्हणजे आहे तोच फरक राहील. म्हणजे किती वर्षाचा फरक राहील? 16 वर्षाचा. पर्याय क्रमांक 4. आता एक तुम्हाला संख्या मालिका दिली आणि कोणत्या संख्येतील अंकाचा गुणाकार 63 येईल? तर कोणत्या संख्येचा येईल? तर त्या ठिकाणी पहा त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 येईल. कारण पहा, 9 आणि 7 यांचा गुणाकार केला तर किती येतो? 63. आणि 63 एक 63. कारण पहिल्या पर्यायामध्ये देखील 7 आणि 9 आहे. 7 9 63. परंतु 0 दिलाय. मग शून्याने कशालाही गुणलं तरी उत्तर काय येतं? 0. म्हणून त्यांनी विचारले 63 कशाच उत्तर येईल? तर पर्याय क्रमांक 3 आहे. पहा, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की खालील संख्यामालिकेत चुकीचे पद ओळखा. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला चुकीचं पद हे करण्यासाठी 5, 37, 11 आणि 25 ही संख्या दिली. आता पहा, या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी? तर ह्या मूळ संख्या दिल्यात किंवा कोणत्या? 5, 37 आणि 11 5, 11, 17 आणि 37 ह्या मूळ संख्या येतात. मग यातली मूळ संख्या कोणती नाही? तर 25. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 4 येईल. आता खालील आकृतीत त्रिकोण किती आहेत? मी सांगितले 1, 2, 3 नंबर द्यायचे आणि त्रिकोण काढायचे. तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. 11 त्रिकोण येतात. आता 31वा प्रश्न, चिन्ह मालिका दिली आणि चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हात जागी कोणतं उत्तर येईल ते सांगा. तर 2 दिलेत, नंतर 3 दिलेत, नंतर 5 दिलेत. म्हणजे काय केले त्यांनी? पहिल्यांदा 1चा फरक, नंतर त्याच्यामध्ये कितीचा फरक आला? डायरेक्ट 2 वाढवले. मग त्याच्यानंतर किती केले त्यांनी? 7 करायचे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. पुढे पहा, खालील संख्या मालिकेत क्रमाने येणारी संख्या ओळखा. तर याच्यात फरक कितीचा आहे? पहा 18 आणि 21 मध्ये 3चा फरक, 21 आणि 24 मध्ये 3चा फरक, 24 आणि 27 मध्ये 3चा फरक. म्हणजे 15 आणि 18 मध्ये काय होतोय? 3चा फरक येतोय. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3 येईल. पुढे पहा, गटात न बसणारे पद ओळखा. जी दिलेला असेल तुम्हाला 33 ते 37 प्रश्न, 31 ते 34 प्रश्नासाठी, तर ते तीनही प्रश्नासाठी ते वरती दिलेलं असतं गटात न बसणारं. तर ते त्या ठिकाणी लक्ष द्यायचे. 33वा आहे सोलापूर, भरपूर, सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर. सगळे जिल्ह्यांची नाव आहेत आणि भरपूर हा आपला शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक गटात न बसणारा 1 येईल. आता या ठिकाणी पहा, सगळ्या ठिकाणी आतमध्ये 34वा प्रश्न गोल वक्र घेतलाय आणि फक्त चौथ्या यालाच काय केलंय त्यांनी? एक सरळ लाईन घेतलेली आहे. तर पर्याय क्रमांक 4. आता त्यानंतर 6, 2, 12 आणि 14. तर गटात न बसणारं तर कोणतं आहे? पहा, या ठिकाणी ह्या सगळ्या 6च्या पाड्यातल्या संख्या. 6 दुने 12. या ठिकाणी किती आहे? आणि 18. या 6च्या पाड्यातल्या आणि 2 हा 6च्या पाड्यातला नाही. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक काय येते? 2 येतोय. पहा, त्यानंतर 36वा प्रश्न गटात न बसणारा पर्याय ओळखायचा आहे. पहा, या ठिकाणी 36वा प्रश्नाची जर बेरीज केली तर सर्व संख्यांची बेरीज समसंख्या येते, विषम संख्या येते. आणि पर्याय क्रमांक 3 आहे. 8 आणि 2 10 ही काय येते? समसंख्या येते.
म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर गटातनं बसणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 37वा प्रश्न काय केलेलं आहे, सममित आकृत्या दिलेल्या आता आणि फक्त आरच अशी की ती सममित नाही, म्हणून गटातनं बसणारी पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, दिलेल्या अक्षर मालिकेत ए पासून आय पर्यंत असणाऱ्या अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते. तर आपल्याला मोजायचे तिथपासून त्यांच्या मधोमध येणार तर कोणतं येते अक्षर म्हणायचं आपण. अक्षर मालिकेत दिले पहा त्या ठिकाणी, तर कोणतं अक्षर येते, किती होते ते 5 6 7 8 9 होते, म्हणजे मधलं अक्षर येते ई, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, पाण्यातील प्रतिबिंब वरची बाजू खाली, तर पर्याय क्रमांक काय आहे 2. सोपं आहे पाण्यातील आरशातील, याला वेळ नाही घालवायचा. आणि 40वाचं पर्याय क्रमांक आहे पहा, तो बाण आहे तो खाली झालाय, म्हणजे कुठं झालाय खाली, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. 4 मध्ये पण आहे पण 4 मध्ये बाजू बदलली, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढं 69 दिलेत आणि ते विचारले की पाण्यातील प्रतिमा, मग काय येईल, वरची बाजू खाली, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 बरोबर. आता पुढे दिले प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला कोणती आकृती येईल. पहिल्यांदा पहा, पहिल्या याच्यात एकही भाग रेखांकित केला नाही, 4 गोल दाखवले. दुसऱ्या याच्यात 1 केलाय, तिसऱ्या याच्यात 2 आणि चौथ्या याच्यात काय केले 3 केलेत आणि 5व्या याच्यामध्ये काय येईल, पूर्ण भाग रेखांकित येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता पुढे 43 एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि त्याच्या मधोमध येणारे शब्दाचं अक्षर कोणतं, तर बाल भारती हा शब्द तयार होतो. बाल भा भा हा शब्द, म्हणजे पर्याय क्रमांक 1 येईल पहा. त्यानंतर पुढे 44 ते 45 आरशातील प्रतिमा पहा, 3 प्रश्न विचारलेत. पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील 2-2च विचारतात, पण काही प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांनी जास्त विचारलेले आहेत. मग या ठिकाणी उजवी बाजू डावीकडं असं कोणतं आहे, तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 45वा प्रश्न या ठिकाणी पहा, उजवी बाजू डावीकडे झालेली आहे, तर कुठं आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे पहा. कारण याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवला आहे, पाण्यातील प्रतिमा, पूर्ण घटकावर आपले व्हिडिओ आहेत पहा. त्याच्यामुळे एखादा घटक नाही समजला तर तो व्हिडिओ सर्च करून तो पाहायचा आहे. त्यानंतर 46वा प्रश्न त्या ठिकाणी दिली तंतोतंत जुळणारी आकृती, म्हणजे त्याच सारखी, कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 4. आता 47वा प्रश्न आहे, त्या ठिकाणी सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती कोणतं संख्या येईल, म्हणजे याची काय केली, 20 आणि 7 27, 7 आणि 3 10 आणि मग इथं 7 दिले उत्तर, म्हणजे इथं किती येईल 5, म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी किती येईल 3. पुढे 48वा प्रश्न, महाराष्ट्र दिन रविवारी असेल तर त्याच वर्षी 4 जून रोजी कोणता वार असेल. आता पहा, 1 8 15 22 आणि 29 या ट्रिकचा वापर करायचा आहे आणि तो वार काढायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी कोणता वार येतोय, शनिवार, पर्याय क्रमांक 4 येते पहा. आता सायकल शिकत असलेला लहान मुलगा रस्त्यात सायकलवरून पडला तर तुम्ही काय कराल, आपली योग्य कृती कोणती ठरेल, तर पहा, जवळ जाऊन त्याला उठू, त्याची विचारपूस करून त्याला त्याच्या घरी घेऊन जाईल, म्हणजे जी योग्य कृती ती आपण करायची, पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, जर 35 बरोबर 44, 25 बरोबर 52 आणि 18 बरोबर 54 तर त्या संकेतांकानुसार 98 ही संख्या कशी लिहाल. आता या ठिकाणी काय केले त्यांनी लक्षात घ्या पहा, या ठिकाणी 35 म्हणजे 5 आणि 3 किती झाले 4, मग इथं 4 आणि 4 8. या ठिकाणी काय केले 5 आणि 2 7, या ठिकाणी 5 आणि 2 7, या ठिकाणी 18 म्हणजे 1 आणि 8 किती झाले 9, बरोबर घेतले 5 आणि 4 9. आता इथे 98 म्हणजे किती आले 17 येते याची बेरीज. मग खालच्या याची कोणत्या याची बेरीज 17 येते, तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे. 8 आणि 4 12, 12 आणि 5
17 म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढे पहा 51वा प्रश्न. सांस्कृतिक मंगल कार्यालयातील हॉलमध्ये एका रांगेत 95 खुर्च्या आहेत, तर मधोमध येणाऱ्या खुर्चीचा क्रमांक किती? आता मी तुम्हाला सांगितलंय काय दिले इथं 95 खुर्च्या दिल्यात. पहा विषम संख्या आहे, एक बाजूला ठेवायचे. मग त्याच्या निम्मे किती? अगोदर किती आले? 94 आले, बरोबर ना. मग 94च्या निम्म किती? तर त्या ठिकाणी आपल्याला काढायचे. तुम्हाला मी काय सांगितलं की या ठिकाणी बघा ना तुम्ही 95 खुर्च्या दिल्यात ना. मग आपण एक मधोमध काढायचं म्हणल्यावर काय करतो? समसंख्या येते ना, मग त्यातून एक मायनस करतो, बरोबर ना. मग या ठिकाणी मधोमध काढायचं आहे आपल्याला. म्हणजेच 95 मध्ये एक मिळवा, किती झाले? 96. मग 96 भागिले 2 करायचं किंवा 96च्या निम्मे करायचे, किती झाले? 48. म्हणजेच या ठिकाणी मधोमध येणाऱ्या खुर्चीचा क्रमांक किती राहील? 48. 48 आणि 48 किती? 96. आणि वजा 1 केल्यावर मधल्या खुर्चीचा क्रमांक निघतो का नाही? कारण विषम संख्या येते मधोमध काढायचं म्हणल्यानंतर, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी येईल 4. पुढे पहा 52 आणि 56 साठी गटात खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद लिहा. आता या ठिकाणी काय केले? प्रतापगड, राजगड आणि शिवनेरी. मग कोणतं दिलंय त्या ठिकाणी? किल्ले दिलेत पहा. सिंधुदुर्ग म्हणजे विजयदुर्ग, पन्हाळा आणि जंजिरा. तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 येईल पहा. त्यानंतर 53वा प्रश्न. 543, 197 आणि 395. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय केलेलं आहे? सगळ्या कोणत्या संख्या दिलेल्या आहेत? विषम संख्या. आणि गटाशी जुळणारं पद, आता यातली विषम संख्या कोणती आहे? 401 आहे. बाकीच्या सगळ्या कोणत्या येतात? समसंख्या येतात. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी येईल 1. आता पुढे पहा काय दिले त्यांनी. या ठिकाणी चौकोन म्हणजे 4 कोण असणाऱ्या आकृत्या दिलेल्या आहेत. आणि बाकीच्या पंचकोन, षटकोन आणि पंचकोनी. फक्त 4 कोण असणारी कोणती आहे? पर्याय क्रमांक 4. पहा नृप, नरेश, भूपती, भूपाळ. तर राजा या शब्दाचे काय येते? समानार्थी शब्द. मग याच्यामध्ये कोणता आहे? तर महिपती. म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 आहे. त्यामुळं पहा मराठीचं देखील या ठिकाणी तुम्हाला अभ्यास समानार्थी शब्द याच्यावर 1-2 प्रश्न येतात. त्याच्यामुळं सगळा अभ्यास करायचा आहे. पुढे पहा 0, 6, 24 आणि 60. आता या ठिकाणी 2नी भाग जाणाऱ्या या संख्या येतात. 6नी भाग जातो याला. कशाला? 5 25ला जात नाही, पूर्ण भाग जाणाऱ्या. 68ला नाही, 69ला, 79 नाही, मग 120ला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 4. पहा या ठिकाणी संजना उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभी आहे. ती त्याच दिशेने 5 पावले मागे चालत आली, तर तिच्या डाव्या हाताला काटकोनात कोणती दिशा असेल? पहा उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभी म्हणजे उगवता सूर्य कुठे उगवतो? पूर्वेकडं. आणि त्याच दिशेने 5 पावले मागे चालत आली, तर तिच्या डाव्या हाताच्या काटकोनात कोणती दिशा असेल? कोणती असेल? तर उत्तर. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा 58 आणि 59. एक आकृती दिली आणि त्याच्यावरून प्रश्न विचारलेत. तीनही आकृतीत सामायिक अंक असणारा अंक कोणता? तीनही आकृतीत कोणता आहे? त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळामध्ये कोणता अंक आहे? 7 अंक आहे पहा. पर्याय क्रमांक 4. आता फक्त चौकोन आणि वर्तुळात असणाऱ्या अंकांची बेरीज किती? आता फक्त चौकोनात कोणता अंक आहे? 6. आणि वर्तुळात कोणता आहे? 2. म्हणजे 6 आणि 2 8. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा तुम्हाला सांकेतिक भाषा यावर प्रश्न विचारलेत आणि 60वा प्रश्न आहे. या सांकेतिक भाषेत तुम्हाला त्या ठिकाणी चिन्ह दिलेत आणि चिन्हांनी कोणता शब्द तयार होईल? तर या ठिकाणी पहिल्या याचा जो होतोय सोपे पाये केतन. कोणता होतोय? केतन. पर्याय क्रमांक 4.
आणि पहिल्याचं कासार या शब्दाचा समानार्थी शब्द वरील सांकेतिक चिन्हात कसा लिहाल? तर कासारला समानार्थी शब्द आहे तलाव, म्हणून पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, खालीलपैकी अयोग्य कृती कोणाची, म्हणजे चुकीची कृती कोणाची? लिली टीव्हीवरचे कार्यक्रम बघताना टीव्हीच्या अगदी जवळ बसते. तर पहा, पहिलीच कृती चुकीची दिसती मला. तर शबाना घरच्या परसबागेतील झाडांची काळजी घेते, बरोबर आहे. मेघना आपल्या आईला घरकामात मदत करते, बरोबर. कविता वडीलधाऱ्या व्यक्तींशी प्रेमाने वागते, बरोबर आहे. म्हणजे पहिला एक जो आहे ते कोण आहे? लिली. हिची कृती काय आहे? चुकीची. पुढे पहा, 63 प्रश्न. 63 ते 67 साठी पहिल्या पदाचा जसा दुसऱ्या पदाचा संबंध आहे तसा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. पंकज, अंबुज, तसंच कनक. कनक म्हणजे त्याला समानार्थी शब्द आहे सोने, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 येईल. त्यानंतर पुढे दिलंय 121. 11. 11चा वर्ग किती? 121. तर 13चा वर्ग किती राहील? 169, म्हणून पर्याय क्रमांक 4. आता पहिल्या याच्यात पहा, 65 प्रश्न. एक रंगवलाय पण त्याच्या अपोजिट दुसऱ्या याच्यात रंगवलाय. तसंच या ठिकाणी देखील काय केलेलं आहे? शेवटचा रंगवलाय त्या चौरसामध्ये, मग इकडं त्याच्या अपोजिट म्हणजे 1 नंबरचा रंगवायचा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, 3 रेषा आहेत उभ्या, नंतर त्याला आडव्या केल्यात, परत तिरक्या केल्यात, तर त्याची अपोजिट बाजू घ्यायची, म्हणजे पर्याय क्रमांक येईल 1. जायकवाडी, औरंगाबाद, तानसा. आता जायकवाडी हे जे धरण आहे ते औरंगाबाद जिल्ह्यात पैठण या ठिकाणी, आणि तसंच तानसा हे कुठे आहे? ठाण्याला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3. टरबूज, टपाल, ठसा, ठिणगी, टेबल हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास शेवटच्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? तर पहा, पहिल्यांदा कोणता येईल? साधा शब्द. दुसऱ्यांदा मग आपण वर्णानुक्रमे जसं लावतो कचाट्यात पाय, ही ट्रिक सांगितली होती. तर शेवटच्या क्रमांकावर कोणता शब्द येतोय? तर ठिणगी, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. 69 प्रश्न. पुढीलपैकी चुकीचे पद ओळखा. वासरू, छावा, करडू, शेळी आणि शावक. आता बघा, हे वासरू, छावा, करडू आणि शावक हे पिलुदर्शक शब्द येतं, म्हणून शेळी हा शब्द काय राहील? वेगळा, म्हणून पर्याय क्रमांक 1. पहा, 70 प्रश्न. संदीप हा प्रवीणपेक्षा ठेंगा परंतु विजयपेक्षा उंच आहे. प्रदीप हा मनोजपेक्षा ठेंगणा, विजय हा मनोजपेक्षा उंच आहे, तर सर्वांमध्ये उंचीने सर्वात मोठे कोण असेल? तर मी सांगितलंय तुम्हाला या ठिकाणी एक ट्रिक सांगितली होती. जो उंच आहे त्याला पूर्ण रेष द्यायची, त्याच्यापेक्षा छोटा कमी घ्यायची, त्याचे नावं वरती द्यायचे. त्यानुसार काढलं की कोण येतोय? प्रवीण, म्हणून पर्याय क्रमांक 3. एका सांकेतिक भाषेत सकलगर हा शब्द न ग ला क सा असा लिहितात, तर सांकेतिक भाषेत यमसदन हा शब्द कसा लिहाल? तर या ठिकाणी काय केले पहा, या ठिकाणी काय केलंय? शब्द उलटा लिहिलाय आणि एक सोडून एकाला काना दिलाय. पहा, न ला दिलाय, ला ला दिलाय आणि सा ला दिलाय. मग या ठिकाणी आपल्याला यमसदन, मग त्या ठिकाणी देखील आपण एक सोडून काना द्यायचा आहे, आणि नाद सामया, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं तयार होते. एका रांगेत 1 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे 20 झाडे लावली, तर पहिल्या झाडापासून शेवटच्या झाडापर्यंतचे अंतर किती? पहा, किती झाडे लावली? 20 झाडे लावली, आणि अंतर किती ठेवलंय? 1 मीटर अंतर ठेवले. पण मी तुम्हाला सांगितलंय की सुरुवातीचं जे असतं त्यात काही अंतर नसतं, डायरेक्ट पहिल्या आणि दुसऱ्यात अंतर धरते, म्हणजे त्या ठिकाणी 1 कमी करायचा, म्हणून पर्याय क्रमांक येईल 19 मीटर. 73 प्रश्न. गणेश प या त्यांच्या राहत्या घरून निघून फ या ठिकाणी शाळेत गेला, तर तो किती वेळा वळाला? तर पहा, आपण स्वतः बोटाने तिथं चालल्यासारखं करायचं त्या आकृतीवर. मग प पासून निघलाय म्हणजे 1 2 3 4 5 6,
म्हणजे 6 वेळा त्या ठिकाणी तो वळाला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1. पाळीव प्राणी म्हैस सिंह हे घटक खालीलपैकी कोणत्या आकृतीने दर्शवले जातील. आता आपण कालची प्रश्नपत्रिका जी सोडून घेतली त्याच्यामध्ये देखील असा प्रश्न आला होता आपल्याला. काय आलं की भारत, अमेरिका आणि दिल्ली म्हणजे देश दिले होते आहे की नाही. आणि या ठिकाणी काय केलंय, पाळीव प्राणी दिलेत म्हणजे पूर्ण मोठं घ्यायचे पाळीव प्राण्याचं. आणि कोणकोणते दिलेत, म्हैस आणि सिंह छोटे छोटे करायचे ते. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक काय येतील, 3 येईल. 2 छोटे. आपण एक फूल दिलं होतं आणि मोगरा आणि गुलाब दिलं होतं, मग ते एकात एक होते बरोबर ना. म्हणजे 2 छोटे आणि 1 मोठं फुलाचं. त्या पद्धतीने ते वेण आकृतीचं लक्षात ठेवायचं. आता पुढे या ठिकाणी तुम्हाला 75वा शेवटचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. तर वरचं 7 आणि 5 याची बेरीज केली, किती झाली, 12 आली. 12 साती 84. 2 आणि 3 याची बेरीज केली, किती आली, 5. 5 त्रिक 15. याची बेरीज करायची 4 आणि 9ची, किती येते बेरीज, 13. 13 9 117. म्हणून पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने थोडंसं नियोजन करा आणि वेळेचं नियोजन करून वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवा. कारण सगळे घटक येतात तुम्हाला आणि जर ते वेळेत झाले नाही तर काही उपयोग नाही. म्हणून वेळेचं नियोजन करून प्रश्नपत्रिकेचा सराव करा.